Hello students, we see multiplication of vectors by a scalar. How you can multiply any vector by a scalar quantity? We have seen what are scalars and vectors. Physical quantity which can be described by its magnitude alone, that is called as the scalar. Length, mass, time, temperature, these are scalar quantities. And a physical quantity which can be described by its magnitude as well as direction, that physical quantity is called as the vector. Velocity, acceleration, force, momentum, these are vector quantities. Suppose we take any vector, say vector P. हा एक वेक्टर आपण P घेतला. Now if we multiply by that vector by any quantity, say S, then what will be the vector SP? एक वेक्टर आपण घेतला आहे P, याला आपण मल्टिप्लाय करायचं आहे स्केलरनं. Then you have to obtain the vector Q is equal to S times vector P. Now we can obtain, then this vector will be like this, okay, this vector will be Q, and this vector is equal to S times vector P. So this is the resultant vector, that is the multiplication of a vector P. म्हणजे कुठल्याही P या वेक्टरला आपण जर S न मल्टिप्लाय केलं, कुठलीही S क्वांटिटी असेल, स्केलर क्वांटिटी असेल, त्यानं मल्टिप्लाय केल्यानंतर आपल्याला एक नवीन वेक्टर मिळतो. त्या नवीन वेक्टरची जी मॅग्निट्यूड आहे, वी नो दॅट मॅग्निट्यूड इज रिप्रेझेंटेड बाय लेंथ ऑफ द एरो. कुठल्याही वेक्टरची मॅग्निट्यूड त्याच्या लेंथनं दाखवली जाते. अँड ॲरो रिप्रेझेंट्स दी डायरेक्शन. म्हणजे ह्याची डायरेक्शन आणि याची डायरेक्शन कशी आहे, सेम आहे. पण हा जो व्हेक्टर आहे तो व्हेक्टर एस टाइम्स दॅट ऑफ द व्हेक्टर पी. म्हणजे ह्याची जी मॅग्निट्यूड आहे त्या मॅग्निट्यूडच्या एस टाइम्स त्याची मॅग्निट्यूड आहे. फॉर एक्झाम्पल वी कॅन टेक अनदर व्हेक्टर, से दिस इज 2 न्यूटन फोर्स. हा वेक्टर आहे एफ. फोर्स हा वेक्टर आहे एफ. समजा आपल्याला याला ते काय करायचं आहे, 3 न मल्टिप्लाय करायचं आहे. म्हणजे वी हॅव टू ऑप्टेन दी व्हेक्टर से एफ डॅश. वेक्टर एफ डॅश इज इक्वल टू 3 टाइम्स वेक्टर एफ. 3 इज अ स्केलर क्वांटिटी जस्ट लाईक एस. जसं इथं एस आहे तिथं आपण काय केलं, 3 घेतलं, आणि हा जो वेक्टर आहे तो एफ आहे. या एफ वेक्टरला आपल्याला 3 न मल्टिप्लाय करायचं आहे. म्हणजे आपल्याला काय मिळेल, याची जी मॅग्निट्यूड आहे त्याच्या मॅग्निट्यूडच्या 3 पट जो नवीन वेक्टर मिळणार आहे त्या नवीन वेक्टरची मॅग्निट्यूड त्याच्या 3 पट असेल. म्हणजे हा वेक्टर जो आहे तो आपल्याला असा मिळेल. ओके, म्हणजे ह्याची मॅग्निट्यूड 2 न्यूटन असेल तर 2 अधिक 2 अधिक 2, म्हणजे हे 2 असेल, हे 2 असेल, हे 2 असेल. म्हणजे दिस इज 2 न्यूटन, this is 2 Newton, this is also 2 Newton. So total will be how many times, 3 times घेतलेला आहे. So this will be 6 Newton. So f dash is equal to vector f dash is equal to 6 Newton. ओके, म्हणजे कुठल्याही वेक्टरला, कोणत्याही वेक्टरला आपण जर स्केलरनं मल्टिप्लाय केलं तर नवीन जो वेक्टर आपल्याला मिळतो त्या नवीन वेक्टरची मॅग्निट्यूड पहिल्या वेक्टरच्या एस टाइम्स असते. इथं जसं 3 टाइम्स किंवा इथं आपण म्हणायचं 6 न्यूटन आपल्याला मिळाला, पण हे 3 टाइम्स मिळाला. पहिला आपल्याला आहे 2 न्यूटन, 2 न्यूटनच्या 3 टाइम्स किती येणार, 6 न्यूटन, म्हणजे हा 6 न्यूटन मिळाला. सो व्हेनेवर एनी व्हेक्टर इज मल्टिप्लाइड बाय एनी स्केलर क्वांटिटी एस, देन द न्यू व्हेक्टर विच इज हॅविंग द सेम डायरेक्शन, त्याला त्याची डायरेक्शन कशी असते, पहिल्या वेक्टरचीच डायरेक्शन असते.
बट द मॅग्निट्यूड इज एस टाइम्स दॅट ऑफ द ओरिजिनल वेक्टर. हा जो ओरिजिनल वेक्टर आहे त्याच्या ओरिजिनल वेक्टरच्या एस टाइम्स त्याची मॅग्निट्यूड ही जास्त असते. ओके, नाव वी सी the addition of vectors. Addition of vectors. Now how we can add the vectors. म्हणजे वेक्टरची बेरीज वजाबाकी कशी करायची. Addition and subtraction of vectors. Now in order to add and subtract the number of vectors, this addition or subtraction can be done only if these vectors are of similar type. म्हणजे कुठलेही वेक्टर्स 2, 3, 4, 5 असे किती वेक्टर्स असतील आणि ते जर वेक्टर्स एकाच प्रकारचे असतील, ऑफ द सेम काइंड, ऑफ द सेम फिजिकल क्वांटिटी, देन these vectors can be added or subtracted. तरच त्यांची आपल्याला बेरीज करता येते आणि वजाबाकी करता येते. फॉर एक्झाम्पल आपल्याला फोर्स ही वेक्टर क्वांटिटी आहे, व्हेलॉसिटी वेक्टर क्वांटिटी आहे, ॲक्सिलरेशन वेक्टर क्वांटिटी आहे. पण याच्यामध्ये आपल्याला जर ॲड करायचं असेल तर फोर्समध्ये फोर्सच ॲड करता येतो, व्हेलॉसिटीमध्ये व्हेलॉसिटीज ॲड करता येते, ॲक्सिलरेशनमध्ये ॲक्सिलरेशनच ॲड करता येतं. फोर्समध्ये व्हेलॉसिटी आपल्याला ॲड करता येत नाही किंवा व्हेलॉसिटीमध्ये आपल्याला ॲक्सिलरेशन ॲड करता येत नाही, कारण का हे डिफरंट वेक्टर झाले, हे भिन्न प्रकारचे वेक्टर आहेत. म्हणजे कुठल्याही वेक्टरची ॲडिशन किंवा सबस्ट्रॅक्शन करायचे असेल तर ते वेक्टर्स हे एकाच प्रकारचे असावे लागतात. सो वेक्टर्स कॅन बी ॲडेड ऑर सबस्ट्रॅक्टेड ओनली इफ दीज वेक्टर्स आर ऑफ सेम काइंड. एकाच प्रकारचे ते वेक्टर्स असले पाहिजेत. आता याच्यामध्ये पण वेक्टर ॲड करत असताना काही वेक्टर्स पॅरलल असतील, काही वेक्टर्स अँटी पॅरलल असतील. पॅरलल असतील तर ॲडिशन कसं करायचे आणि अँटी पॅरलल असतील तर ॲडिशन किंवा सबस्ट्रॅक्शन होते त्याची कशी करायची हे आपल्याला बघायचं आहे. सपोज द फर्स्ट केस, इफ द वेक्टर्स आर पॅरलल टू इच अदर. समजा हे वेक्टर कसे आहेत, पॅरलल. पॅरलल म्हणजे डायरेक्टेड इन दी सेम डायरेक्शन. एकाच दिशेमध्ये असणारे जर वेक्टर असतील तर ते वेक्टरचे ॲडिशन कसे होते. सपोज वी हॅव अ वेक्टर, से it is vector p and we can take another vector in the same direction as vector say q. या दोन्हींचे ॲडिशन करायचे आपल्याला. these are parallel vectors because these are parallel to each other and directed in the same direction. एकाच डायरेक्शनमध्ये त्या ठिकाणी डायरेक्ट झालेलं आहे. अशा वेक्टरची जर ॲडिशन करायचं असेल तर व्हॉट इज द रिझल्टंट वेक्टर. रिझल्टंट म्हणजे ह्या दोन वेक्टरचा ॲडिशन केल्यानंतर जो नवीन वेक्टर आपल्याला मिळतो त्याला म्हणतो आपण रिझल्टंट वेक्टर. आणि रिझल्टंट वेक्टर म्हणजे काय आपल्याला माहीत आहे. व्हॉट इज रिझल्टंट वेक्टर. ए रिझल्टंट वेक्टर इज दॅट सिंगल वेक्टर विच प्रोड्युसेस द सेम इफेक्ट ॲज प्रोड्युस्ड बाय द नंबर ऑफ वेक्टर्स. म्हणजे ह्या दोन वेक्टरनी जो काही इफेक्ट निर्माण केलेला असेल तेवढाच इफेक्ट जर एक सिंगल वेक्टर करत असेल तर त्या सिंगल वेक्टरला या दोन वेक्टरचा रिझल्टंट वेक्टर असं म्हणलेलं आहे. म्हणजे समजा आपण याला पी म्हणलं, हा एक फोर्स आहे आपल्याकडं. उदाहरणार्थ आपण घेऊया, दिस इज अ फोर्स ऑफ 2 न्यूटन. हा एक फोर्स आहे 2 न्यूटन आणि हा एक आपण म्हणला फोर्स आहे, इट इज 3 न्यूटन. हा एक फोर्स आहे 2 न्यूटन, हा एक आहे 3 न्यूटन. म्हणजे एखादी वस्तू आहे आणि त्या वस्तूला आपण 2 न्यूटन फोर्स अप्लाय केला. आता फोर्स अप्लाय केल्यानंतर त्या जी बॉडी आहे त्या बॉडीची डिस्प्लेसमेंट ज्या दिशेमध्ये आपण फोर्स अप्लाय केलेला आहे त्या दिशेमध्ये डिस्प्लेसमेंट व्हायला सुरुवात होईल. म्हणजे हा झाला त्याचा इफेक्ट, फोर्स अप्लाय केलेला निर्माण झालेला हा इफेक्ट. 3 न्यूटन आपण जर फोर्स अप्लाय केला तर त्या बॉडीची डिस्प्लेसमेंट ज्या दिशेमध्ये आपण फोर्स अप्लाय केलेला आहे त्या दिशेमध्येच ती डिस्प्लेसमेंट होईल. म्हणजे हा झाला त्याचा इफेक्ट. पण पहिल्यापेक्षा दुसऱ्याचा इफेक्ट जास्त असणार आहे, कारण का इथं 3 न्यूटन आपण फोर्स अप्लाय केला आहे. ओके, म्हणजे ही एक व्यक्ती 2 न्यूटन अप्लाय करत असेल, ही एखादी व्यक्ती 3 न्यूटन अप्लाय केलं असेल आणि एकाच वेळेला त्या दोन्ही व्यक्ती त्या बॉडीवरती 2 न्यूटन आणि 3 न्यूटन फोर्स एकाच दिशेमध्ये अप्लाय करत असतील
तर काय होणार इफेक्ट निर्माण, त्या बॉडीची डिस्प्लेसमेंट त्याच दिशेमध्ये होईल, पण फोर्सची काय होणार आहे, बेरीज होणार आहे. म्हणजे इथं 2 न्यूटन आहे, या ठिकाणी 3 न्यूटन फोर्स आहे, म्हणजे टोटल फोर्स काय होणार या ठिकाणी 2 + 3 बरोबर 5 न्यूटन. म्हणजे 5 न्यूटन हा फोर्स आपल्याला मिळेल आणि तो या दिशेमध्ये असणार आहे. ओके, सो दिस इज वेक्टर P प्लस वेक्टर Q इज इक्वल टू वेक्टर R. And the magnitude of vector R is 2 + 3, that is 2 + 3 is equal to 5 न्यूटन. म्हणजे 5 न्यूटन आपल्याला त्या ठिकाणी फोर्स मिळेल. आणि याची डायरेक्शन कशी असणार आहे, दिस रिझल्टंट फोर्स इज इन द सेम डायरेक्शन ॲज दॅट ऑफ दी 2 व्हेक्टर्स. हे जे 2 पॅरलल व्हेक्टर्स आहेत ते ज्या दिशेमध्ये त्या ठिकाणी काम करतात किंवा ज्या दिशेमध्ये ॲक्ट होतात त्याच दिशेमध्ये त्या ठिकाणी हा रिझल्टंट वेक्टर ॲक्ट होतो. सो वेनेवर दी 2 व्हेक्टर्स आर पॅरलल टू इच अदर, then their resultant vector is in the same direction as that of the 2 vectors and whose magnitude is the sum of magnitudes of individual vectors. So if the 2 vectors which are parallel to each other, then their resultant vector has the magnitude equal to sum of magnitudes of individual vectors and the direction is the same as both the vectors. म्हणजे कुठलेही 2 व्हेक्टर पॅरलल असतील तर त्या पॅरलल व्हेक्टरची ज्यावेळेला आपण बेरीज करतो त्यावेळेला जो आपल्याला रिझल्टंट व्हेक्टर मिळतो त्या रिझल्टंट व्हेक्टरची मॅग्निट्यूड काय असते, इट इज दी सम ऑफ मॅग्निट्यूड ऑफ रिझल्टंट इंडिव्हिज्युअल व्हेक्टर्स. ते जे 2 व्हेक्टर्स आहेत त्या 2 व्हेक्टरच्या मॅग्निट्यूडची काय होते, बेरीज होते, म्हणजे रिझल्टंट व्हेक्टरची मॅग्निट्यूड आपल्याला मिळते. अँड डायरेक्शन इज दी सेम ॲज दी डायरेक्शन ऑफ बोथ दी व्हेक्टर्स. इथं जे व्हेक्टर्स आहेत त्या व्हेक्टरची जी डायरेक्शन असते त्याच दिशेमध्ये आपल्याला हा व्हेक्टर मिळतो. सो दिस इज दी ॲडिशन ऑफ व्हेक्टर्स व्हेन दी व्हेक्टर्स आर पॅरलल. नाव सेकंड केस B, if the vectors are anti-parallel. Anti-parallel means opposite direction. हे 2 जर वेक्टर्स त्या ठिकाणी अपोजिट डायरेक्शनमध्ये असतील, समजा आपण हा P जो वेक्टर आहे तो आपण काय करूया, या दिशेमध्ये घेऊया आणि Q हा या दिशेमध्ये घेतला. ओके, सो व्हॉट इज द रिझल्टंट वेक्टर हिअर, these 2 are parallel but the directions are opposite. One is directed towards right, another is directed towards left. So these vectors are called as the anti-parallel vectors. हे कसले वेक्टर्स आहेत, अँटी-पॅरलल व्हेक्टर्स आहेत. दोन्ही समांतर आहेत पण त्यांच्या डायरेक्शन ह्या एकमेकाच्या अपोजिट आहेत, त्यामुळे हे वेक्टर झाले अँटी-पॅरलल. आता ह्या अँटी-पॅरललमध्ये आपण ॲडिशन कशी करतो किंवा त्याला सबट्रॅक्शन हे नाव काय येतं हे आपल्याला बघायचं आहे. म्हणजे समजा एखादी बॉडी आहे, त्या बॉडीवरती आपण फोर्स अप्लाय केला 2 न्यूटन. एखादी व्यक्ती आहे, एक A नावाची व्यक्ती आहे, त्या व्यक्तीनं काय केलं, त्या बॉडीवरती डाव्या बाजूला 2 न्यूटन फोर्स अप्लाय केला. बॉडीचं डिस्प्लेसमेंट कुठल्या दिशेमध्ये होईल, ज्या दिशेमध्ये फोर्स आपण अप्लाय केलेला आहे त्याच दिशेमध्ये बॉडीची डिस्प्लेसमेंट होईल. ओके, समजा आणखी B एखादी व्यक्ती आहे, त्या B व्यक्तीनं आपण फोर्स अप्लाय केला, त्या B व्यक्तीनं फोर्स अप्लाय केला त्याच बॉडीवरती उजव्या साईडला. किती फोर्स अप्लाय केला आहे, 3 न्यूटन इतका फोर्स जर अप्लाय केला तर त्या बॉडीची डिस्प्लेसमेंट कुठल्या दिशेमध्ये होणार, ज्या दिशेमध्ये 3 न्यूटन फोर्स अप्लाय केलेला आहे त्याच दिशेमध्ये त्या ठिकाणी हा डिस्प्लेसमेंट होणार. म्हणजे हे इंडिव्हिज्युअल इफेक्ट निर्माण झाले ज्यावेळेला एक फोर्स असेल आणि हा दुसरा फोर्स असेल, दोन्ही वेगवेगळ्या वेळेला. पण समजा एकाच वेळेला हा आणि हा फोर्स जर आपण त्या बॉडीवरती अप्लाय केला तर काय होईल, हा इकडं 2 न्यूटन अप्लाय करतो, एक व्यक्ती 2 न्यूटन फोर्स अप्लाय करते, एक व्यक्ती 3 न्यूटन फोर्स अप्लाय करते त्या दिशेमध्ये. तर रिझल्टंट काय होणार, ज्या व्यक्तीनं जास्त फोर्स अप्लाय केलेला आहे त्या दिशेमध्ये त्या बॉडीचं डिस्प्लेसमेंट व्हायला लागणार. म्हणजे 2 न्यूटन ह्या दिशेमध्ये आहे, 3 न्यूटन ह्या दिशेमध्ये आहे. जर ज्या दिशेमध्ये जास्त फोर्स आहे त्या दिशेमध्ये बॉडीचं डिस्प्लेसमेंट व्हायला लागणार. ओके, मग याची मॅग्निट्यूड काय असेल, हा 2 न्यूटन आहे, हा 3 न्यूटन आहे, तर काय होणार,
द रिझल्टंट वेक्टर विल बी लाईक दिस. हा जो रिझल्टंट वेक्टर आहे तो रिझल्टंट वेक्टर आपल्याला मिळेल. सो पी प्लस क्यू. आता पी प्लस क्यू म्हणजे काय होतं, इथं होतं 2 न्यूटन, इकडं आहे 3 न्यूटन, म्हणजे 3 न्यूटन आणि 2 न्यूटन म्हणजे 3 मायनस 2 इज इक्वल टू 1 न्यूटन. म्हणजे रिझल्टंट जो वेक्टर आहे आर वेक्टर, हा जो आर वेक्टर आहे त्याची मॅग्निट्यूड काय येणार 1 न्यूटन येणार. कारण इथं काय झाली, सबस्ट्रॅक्शन झाली. जी मॅग्निट्यूड आहे त्या मॅग्निट्यूडची सबस्ट्रॅक्शन झालेली आहे. म्हणजे 3 मायनस 2 इज इक्वल टू 1 न्यूटन. 2 न्यूटन या दिशेमध्ये आहे, 3 न्यूटन या दिशेमध्ये आहे, म्हणजे मॅग्निट्यूडची वजाबाकी झाली. रिझल्टंट वेक्टर आहे त्या रिझल्टंट वेक्टरची मॅग्निट्यूड होणार 1 न्यूटन टुवर्ड्स राईट, म्हणजे ह्या दिशेमध्ये आपल्याला मिळणार. सो आर इज इक्वल टू दिस पी प्लस मायनस क्यू हे असं होणार. म्हणजेच पी मायनस क्यू आपण म्हणूया. म्हणजे इथं झाली सबट्रॅक्शन. सो वेनेवर दी टू वेक्टर्स आर अँटी पॅरलल टू इच अदर, एकमेकाच्या अपोजिट डायरेक्शनमध्ये आहेत. वेन दी टू वेक्टर्स आर अँटी पॅरलल टू इच अदर देन द रिझल्टंट वेक्टर हॅज द मॅग्निट्यूड विच इज इक्वल टू डिफरन्स बिटवीन. इथं काय झालं, डिफरन्स झाला, हा फरक झाला, सबस्ट्रॅक्शन झाली. The magnitude of the resultant vector is the difference between the magnitudes of the individual vector and the direction of the resultant vector is the same as the direction of the bigger vector. म्हणजे ह्या 2 वेक्टरमधला जो मोठा वेक्टर आहे त्या मोठ्या वेक्टरची दिशा कुणाला मिळते, रिझल्टंट वेक्टरला मिळते. सो व्हेनेवर दी टू वेक्टर्स आर अँटी पॅरलल टू इच अदर then the resultant vector has the magnitude equal to difference between the magnitudes of individual vectors and the direction of the resultant vector is the same as the direction of the bigger vector. ह्याच्यातला जो मोठा वेक्टर आहे त्या मोठ्या वेक्टरची डायरेक्शन त्याला मिळत असते. ओके, सो दिस इज अबाउट द ॲडिशन ऑफ वेक्टर्स इफ द टू वेक्टर्स आर पॅरलल ऑर अँटी पॅरलल टू इच अदर. नाव इफ द टू वेक्टर्स आर नॉट पॅरलल ऑर अँटी पॅरलल, म्हणजे दोन्ही वेक्टर्स समजा जर त्या ठिकाणी पॅरलल नसतील किंवा अँटी पॅरलल नसतील तर अशा वेळी बेरीज कशी करायची, त्याच्यासाठी त्या ठिकाणी लॉज आहेत. ओके, तो पहिला लॉ जो आहे लॉ ऑफ किंवा आपण त्याला ट्रायंगल लॉ ऑफ वेक्टर ॲडिशन, ट्रायंगल लॉ ऑफ वेक्टर ॲडिशन, आणि दुसरा आहे पॅरललग्राम लॉ ऑफ वेक्टर ॲडिशन. ओके, वी सी द पॅरललग्राम लॉ ऑफ वेक्टर ॲडिशन आफ्टरवर्ड्स. फर्स्ट वी सी ट्रायंगल लॉ ऑफ वेक्टर ॲडिशन. ट्रायंगल म्हणजे लक्षात येतं आपल्याला, ट्रायंगल म्हणजे त्रिकोण, त्रिकोणाला बाजू किती असतात 3. ओके, तर हा ट्रायंगल लॉ ऑफ वेक्टर ॲडिशन आपल्याला काय ते बघूया. सपोज वी वॉन्ट टू ॲड द टू वेक्टर्स विच आर नॉट पॅरलल टू इच अदर ऑर अँटी पॅरलल टू इच अदर. समजा 2 वेक्टर आपल्याकडे असे आहेत की जे पॅरलली नाहीत आणि अँटी पॅरलली नाहीत. अशा वेळी काय होतं याच्यामध्ये, सपोज वी हॅव ए 2 वेक्टर्स, से दिस इज वेक्टर से पी, हा एक वेक्टर आपल्याकडे पी आहे. से अनादर वेक्टर क्यू, हा 2 वेक्टर आपल्याकडे आहेत आणि यांची आपल्याला त्या ठिकाणी बेरीज करायची. आता लुक हियर, हे 2 वेक्टर पॅरलल आहेत का, नाही. अँटी पॅरलल आहेत का, नाही. मग यांची ॲडिशन करायची कशी, तर त्यासाठी हा ट्रायंगल लॉ ऑफ वेक्टर ॲडिशन वापरायचं. तर ट्रायंगल लॉ ऑफ वेक्टर ॲडिशन काय करता, सपोज दिस पी वेक्टर इज रिप्रेझेंटेड बाय ॲरो ओ ए. समजा हा ओ ए, दॅट मीन्स this arrow OA represents vector P. हा arrow काय दाखवतो, P वेक्टर दाखवतो. and this AB arrow AB represents vector Q असं आपण म्हणलं. आता वेक्टरमधला OA arrow म्हणला की O हा स्टार्टिंग पॉईंट असतो, ए हा एंड पॉईंट असतो. ओके, दिस इज स्टार्टिंग पॉईंट, दिस इज द एंड पॉईंट.
In this vector, A is the starting point, B is the end point, किंवा ॲरो हेड म्हणतात. दिस इज म्हणजे ज्या बाजूला आपण ॲरो दाखवलेला आहे त्याला ॲरो हेड असं म्हटलं जातं किंवा तिथं एंड पॉईंट असं आपण म्हटलं जातं. नाव वी हॅव टू अप्लाय दी ट्रायंगल लॉ. आता ट्रायंगल लॉ अप्लाय करण्यासाठी काय करायचं, वी कॅन ड्रॉ ॲन ॲरो OA विच रिप्रेझेंट्स वेक्टर P वेक्टर दाखवणारा एक आपण ॲरो काढायचा, हॅविंग द सेम मॅग्निट्यूड अँड सेम डायरेक्शन. दोन्हींचे मॅग्निट्यूड कसं असलं पाहिजे, सेम असलं पाहिजे, डायरेक्शनसुद्धा सेम असलं पाहिजे. इथं बघितलं आपण सेम मॅग्निट्यूड अँड सेम डायरेक्शन. दिस OA रिप्रेझेंट्स दी वेक्टर P. हा वेक्टर P झाला. ओके, दिस इज द स्टार्टिंग पॉईंट, दिस इज दी एंड पॉईंट. आता पहिला जो वेक्टर आहे P, त्याचा एंड पॉईंट ज्या ठिकाणी आहे तिथून दुसरा वेक्टर काढायचा, वेक्टर Q. म्हणजे पहिल्या वेक्टरचा जिथं एंड पॉईंट आहे तिथं दुसऱ्या वेक्टरचा स्टार्टिंग पॉईंट असला पाहिजे. दुसऱ्या वेक्टरचा स्टार्टिंग पॉईंट कुठं आहे, A या ठिकाणी आहे. ओके, आणि हा दाखवताना काय करायचं, हॅविंग द सेम मॅग्निट्यूड अँड सेम डायरेक्शन. असाच सेम वेक्टर तिथं काढायचं, इक्वल वेक्टर आपण ज्याला म्हणतो. वेक्टर्स हॅविंग सेम मॅग्निट्यूड अँड सेम डायरेक्शन आर कॉल्ड दी इक्वल वेक्टर्स. आता हा वेक्टर काढत असताना हॅविंग द सेम मॅग्निट्यूड अँड सेम डायरेक्शन हा जर विचार केला तर हा वेक्टर आपल्याला कसा मिळेल, हा असा मिळेल. ओके, हे दोन वेक्टर कसे आहेत, इक्वल वेक्टर्स आहेत, कारण दोन्हींची मॅग्निट्यूड सारखी आहे, दोन्हींची डायरेक्शन कशी आहे, सारखी आहे. सो दिस इज वेक्टर Q. ओके, हा झाला वेक्टर Q. काय केलं आपण सुरुवातीला, P वेक्टर इज रिप्रेझेंटेड बाय ॲन ॲरो OA. फ्रॉम द एंड पॉईंट ऑफ द वेक्टर P वी हॅव ड्रॉन ए वेक्टर Q लाईक दिस विच इज ॲज AB. हा वेक्टर झाला. म्हणजे हा जर आपण विचार केला तर ह्या दोन बाजू झाल्या टेकन इन ऑर्डर, म्हणजे क्रमानं येणाऱ्या दोन बाजू झाल्या. आता एक बाजू आपली राहिली त्रिकोणाची, ती कुठली राहिली, OB ही बाजू राहिली. ही जर बाजू आपण त्या ठिकाणी ड्रॉ केली OB लाईक दिस, देन दिस वेक्टर विल बी R दॅट इज इक्वल टू वेक्टर P प्लस वेक्टर Q. हा आपल्याला म्हणता येईल. हा वेक्टर आपल्याला मिळाला P प्लस Q. म्हणजे P आणि Q या दोन्हींचा रिझल्टंट वेक्टर काय असणार आहे, R. सो दिस इज दी ॲडिशन ऑफ वेक्टर P अँड Q. म्हणजे कोणतेही दोन एक प्रकारचे वेक्टर आपल्याला माहिती आहे, ॲडिशन करत असताना, वेक्टरचे ॲडिशन करत असताना आपल्याला एकाच प्रकारचे वेक्टर ॲड करता येतात. फोर्समध्ये फोर्स ॲड करता येतो, व्हिलॉसिटीमध्ये व्हिलॉसिटी ॲड करता येते, पण फोर्समध्ये व्हिलॉसिटी आपल्याला ॲड करता येत नाही. सो these are the two vectors of the same type and these two vectors are represented in magnitude and direction. त्यांचे त्याच्या मॅग्निट्यूड आणि डायरेक्शननं असे असलेले वेक्टर्स P आणि Q. इफ these two vectors P and Q are directed, म्हणजे आपल्याला P प्लस Q करायचं आहे. ओके, P प्लस आपल्याला Q करायचं आहे. म्हणजे पहिला वेक्टर याच्यातला कुठला झाला, P, दुसरा कुठला झाला, Q. म्हणजे पहिला ड्रॉ करत असताना आपण P ड्रॉ केला आहे, दुसरा ड्रॉ करत असताना आपण Q हा ॲड केला, म्हणजे पहिला P दुसरा Q. ओके, सो इफ द टू वेक्टर्स P अँड Q, इफ द टू वेक्टर्स ऑफ द सेम टाईप आर रिप्रेझेंटेड इन मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन बाय द टू साइड्स ऑफ द ट्रायंगल, त्रिकोणाच्या दोन्ही बाजूनी दाखवलेले आहेत, फ्रॉम द टू साइड्स ऑफ द ट्रायंगल टेकन इन ऑर्डर, क्रमानं घेतलेले आहेत, टेकन इन ऑर्डर, देन the resultant of these two vectors is represented in magnitude and direction by the remaining side of the triangle. त्रिकोणाची जी तिसरी बाजू शिल्लक राहिलेली आहे त्या तिसऱ्या बाजूनं त्या ठिकाणी ह्या दोन बाजू वेक्टरचा रिझल्टंट वेक्टर दाखवलं जातं इन मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन. म्हणजे ह्या दोन्हींचा जो रिझल्टंट आहे त्याची मॅग्निट्यूड काय असते, एवढी असते, म्हणजे लांबी आपल्याला माहिती आहे मॅग्निट्यूड दाखवते. अँड दिस इज द डायरेक्शन, इथं ॲरो दाखवलेला आहे, इट इज डायरेक्टेड फ्रॉम O टू B. R is directed from O to B. So the resultant of these two vectors is represented in magnitude and direction by the remaining side of the triangle which is drawn from, this is important, which is drawn from starting point of the first vector. पहिला वेक्टर कुठला आहे, P.
दुसरा वेक्टर कुठला आहे क्यू. स्टार्टिंग पॉईंट ऑफ द फर्स्ट वेक्टर विच इज ड्रॉन फ्रॉम स्टार्टिंग पॉईंट ऑफ द फर्स्ट वेक्टर टू दी एंड पॉईंट ऑफ दी सेकंड वेक्टर. बी हा सेकंड वेक्टरचा एंड पॉईंट आहे. म्हणजे त्याची दिशा कशी असते, पहिल्या वेक्टरचा जो स्टार्टिंग पॉईंट आहे आणि दुसऱ्या वेक्टरचा जो एंड पॉईंट आहे, म्हणजे स्टार्टिंग पॉईंट ऑफ द फर्स्ट वेक्टर टू दी एंड पॉईंट ऑफ दी सेकंड वेक्टर. दिस इज दी ट्रायंगल लॉ ऑफ वेक्टर ॲडिशन. त्याला आपण तो ट्रायंगल लॉ ऑफ वेक्टर ॲडिशन. सो व्हॉट इज द स्टेटमेंट. दिस स्टेटमेंट इज व्हेरी इम्पॉर्टंट. कधी कधी स्टेटमेंट त्या ठिकाणी 2 मार्काला तुम्हाला विचारलं, स्टेट ट्रायंगल लॉ ऑफ वेक्टर ॲडिशन. सो इफ व्हॉट इज द स्टेटमेंट, इफ 2 वेक्टर्स of the same type are represented in magnitude and direction by the 2 sides of the triangle taken in order, then their resultant is represented in magnitude and direction by the remaining side of the triangle, that is third side of the triangle, which is drawn from starting point of the first vector to the end point of the second vector. This is the triangle. So R is equal to P plus Q. We can also show that this vector addition is commutative. It obeys the commutative law of vector addition. आता commutative म्हणजे काय, समजा आपल्याला म्हटलं इथं आपण म्हटलं R is equal to P plus Q. आपल्याला Q plus K करायचं आहे. म्हणजे पहिला वेक्टर आपण समजा we have to find वेक्टर Q plus वेक्टर P. वॉट हे आपल्याला काढायचं आहे. क्यू प्लस पी. मग आता पहिला वेक्टर कुठला झाला, क्यू. आता क्यू वेक्टर म्हणजे काय करायचं, वी हॅव टू ड्रॉ ॲन ॲरो ए बी, किंवा हा ॲरो विच रिप्रेझेंट्स लाईक दिस. सो दिस इज वेक्टर से, हा क्यू झाला, हा स्टार्टिंग पॉईंट, हा एंड पॉईंट. म्हणजे पहिल्या वेक्टरचा एंड पॉईंट या ठिकाणी आला. आता पहिल्या वेक्टरचा एंड पॉईंट ज्या ठिकाणी आहे तिथून दुसरा वेक्टर कुठला आहे, पी. हा पी वेक्टर म्हणजे असाच वेक्टर काढायचा इन द सेम डायरेक्शन हॅव्हिंग द सेम मॅग्निट्यूड अँड सेम डायरेक्शन. असा हा वेक्टर झाला. म्हणजे हा झाला वेक्टर पी. बघा हे 2 वेक्टर सारखे आहेत, हे 2 वेक्टर सारखे आहेत, म्हणजे इक्वल वेक्टर्सच आहेत ते. ओके. So Q plus P. So vector Q and vector P are represented in magnitude and direction by the 2 sides of the triangle. हा इथून स्टार्ट झाला, इथं संपला, इथून दुसरा स्टार्ट झाला, इथं संपला. Taken in order, then the resultant is represented in magnitude and direction by the third side of the triangle. म्हणजे समजा आता इकडं नाही आहे, हे त्रिकोणाच्या 2 बाजू झाल्या, एक आणि दुसरे हे ही साईड झाली. ओके, एक साईड आणि दुसरी साईड झाली. आता हे एक साईड झाली, दुसरी साईड झाली, त्रिकोणाची तिसरी बाजू राहिली, ती कुठली राहिली, ओ एस सी काय असेल ते. ओके. सो दिस रिप्रेझेंट्स दी ॲडिशन ऑफ क्यू अँड पी. क्यू आणि पीचे ॲडिशन हा वेक्टर दाखवतो. सो दिस आर इज ऑल्सो इक्वल टू वेक्टर क्यू प्लस वेक्टर पी. सो वेक्टर पी plus vector P plus vector Q is equal to vector Q plus vector P. So this obeys the commutative law of vector addition. Statement is important here. What is statement? If the 2 vectors of the same type are represented in magnitude and direction by the 2 sides of the triangle taken in order, then the resultant is represented by the remaining side of the triangle, that is the third side of the triangle, which is drawn from starting point of the first vector to the end point of second vector. So this is the triangle law of vector addition.